संघांसाठी हे बंधनकारक असेल। अमित धुरी आणि रोहित पाताडे ही सलामीची बेनीची जोडी महापुरुष देऊळकरवाडी क्रिकेट संघाची। आदित्य पाताडे पहिलं षटक अर्थात कालच्या रजनीमध्ये किफायतीदार माफक गोलंदाजी केली होती। अर्थात आदित्यवरती विश्वास दाखवला जातोय। पंच मिस्टर राजू वांगणकर सामना सुरू झाल्याचा इशारा देत आहेत आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक अर्थात क्षेत्ररक्षण पाहिलं तर मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये कव्हर पॉइंट शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट स्क्वेअर लेग ही 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे। आदित्य राईट आर्म ओव्हर द विकेट बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय। अर्थात आघाडीची बिनीची जोडी आपण पाहतोय अमित धुरीच्या साथीला रोहित पाताडे ही सलामीची बिनीची जोडी महापुरुष देऊळकरवाडी क्रिकेट संघ। अर्थात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय अपेक्षित 4 षटकांचा खेळ आणि 4 षटकांमध्ये नक्कीच 45-50च्या आसपास ही धावसंख्या नेण्याचा प्रयत्न असेल महापुरुष देऊळकरवाडी क्रिकेट संघाचा। आखो टप्प्याचा चेंडू अर्थात शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेग वरती अर्थात एकेरी धाव निघेल। सांघिक धावसंख्येचा श्री गणेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय। धावफलकावर नाममात्र 1 धाव धावफलकावरती डावाला सुरुवात होताना दिसतंय महापुरुष देऊळकरवाडी क्रिकेट संघ ज्याला सुदैवाची साथ मिळाली नाणेफेक जिंकली त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय विपक्ष गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाला हे क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रण केलं जात आहे। आदित्य पाताडे पहिलं षटक हाताळतोय राईट आर्म ओव्हर द विकेट यावी शफल झालाय उजव्या इष्टीवरती चेंडू भिरकावून दिलाय लॉंग लेग सीमा रेषेच्या दिशेने चेंडू यावी प्रवास करताना दिसतोय सीमा रेषेच्या बाहेर 4-4-4 चौकार। वर्षाची ठिणगी पडताना दिसतंय या दोन संघादरम्यान। अर्थात रोहित पाताडे एका मोठ्या फटक्याने आपलं खातं उघडताना दिसतोय तर धावफलक 4 ने पुढे सरकलाय। नाममात्र 5 धावा धावफलकावर आखूट टप्प्याचा चेंडू होता फलंदाज शफल झाला रोहित पाताडे उजव्या इष्टेवरती आणि आपल्या फटक्यांसाठी जागा निवडली। अर्थात क्षेत्ररक्षणामधील अचूक भगदाड शोधलं गेलं ते रोहित पाताडे या फलंदाजाकडनं। आदित्य अर्थात पलटवार करण्यासाठी हाही सज्ज असेल तर आदित्य यावी विचार विनिमय करून पुन्हा एकदा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होताना दिसतोय। अर्थात क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग ऑन साइड पाहिलं तर मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये आणि 38 सर्कलच्या बाहेर एक वाईडिश लॉंगनवरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय अक्षय पाताडेच्या गोलंदाजीवरती। यावी अल्टी पलटी रिव्हर्स स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार लागली तर आबाद नाहीतर बरबाद असा चित्र विचित्र फटका खेळण्याचा प्रयत्न हा फसला जातोय तो रोहित पाताडे या फलंदाजाचा चेंडू निर्धाव गल्ला जातोय। पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय। यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट थर्ड मॅन वरती चेंडूवरती ताबा मिळवला जातोय। अर्थात हरणाच्या चपळाईने एक धाव पूर्ण होताना दिसतंय आणि एकेरी धाव संख्येने धावफलक पुढे सरकलाय। नाममात्र 6 धावा धावफलकावरती बिनबाद। पाच चेंडूंचा खेळ समाप्त अर्थात संयमी सावध सुरुवात म्हणावी लागेल महापुरुष देऊळकरवाडी संघाकडनं। आदित्य यावेळी पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळी फुलर लेनचा चेंडू सरळ बॅटने चेंडू टोलवलाय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर चेंडू एक टप्पा घेतोय सीमा रेषेच्या बाहेर चौकार। पाहू शकतो स्क्रीनवरती कशा प्रकारे फुलर लेनचा चेंडू होता अर्थात फलंदाजाला हात खोलण्याची संधी मिळाली कारण पॉवर प्लेचं षटक होतं मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये आणि हेच कुठंतरी फलंदाजाने ओळखलं आणि मिड ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न हा शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळाला। षटकाचा खेळ समाप्त झालाय। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त सांघिक धावसंख्या धावफलकावर 10 धावा धावफलकावरती
एक चांगली समाधानकारक सुरुवात म्हणावी लागेल. महापुरुष देऊळकरवाडी क्रिकेट संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. अर्थात 38 सर्कलच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, त्याचबरोबर कव्हर, त्या शॉर्ट थर्ड मॅन वरती एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाईन लेग आणि लॉंग ऑफ स्वीपर कव्हर, डीप काऊ कॉर्नर वरती एक क्षेत्ररक्षक, मिड विकेट बाउंड्री वरती एक क्षेत्ररक्षक. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना असेल. रोहित पाताडे यावी ऑन स्ट्राइकर वरती, तर गोलंदाज यावी बंटी पाताडे. पंचांच्या डाव्या साईडने वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना दिसतोय गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाकडनं. याबी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट थर्ड मॅन वरती, अर्थात संपर्क अचूक न होता एकेरी धाव निघेल रोहित पाताडेसाठी. तर सांघिक धावफलक 1 पुढे सरकलाय. तो बिनबाद 11 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. सामना 4 षटकांचा, त्यामधील दुसरं षटक हे प्रगतीपथावर बंटी पाताडे. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू डाव्या यष्टीवरती, पंचांचे हात समांतर होत आहे. चेंडू स्क्वेअर असल्याचा निर्वाळा येतोय. अर्थात ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं संबोधलं जातंय, ती अतिरिक्त धाव मिळत आहे महापुरुष देऊळकरवाडी क्रिकेट संघाला. 1 धावसंख्या पुढे सरकली आहे. ते 12 धावा बिनबाद धावफलकावर प्रथम फलंदाजी करताना दिसतोय महापुरुष देऊळकरवाडी क्रिकेट संघ या सामन्यामध्ये. बंटी पातडे उजवे शैलीचा गोलंदाज. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला, म्हणजे चेंडू टोलवायचा होता डीप फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेने, मात्र चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मोला समान असते क्रिकेट या सामन्यामध्ये. त्या निर्णायक 4 धावा मिळत आहेत. धावफलक 4 पुढे सरकलाय. 16 धावा धावफलकावर बिनबाद. अमित धुरी यावी ऑन स्ट्राइकर वरती, यावी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू जमिनीला गरंगत जातोय. डीप स्कोर लेग वरती क्षेत्ररक्षण होताना दिसत आहे. अर्थात फेकी होताना दिसत आहे. ती अचूक फेकी नव्हती. अर्थात दुहेरी धाव ही चित्ताच्या चपळाईने पूर्ण केली जाते. ती महापुरुष देऊळकरवाडी क्रिकेट संघाकडनं. अमित धुरी त्याच्या साथीला रोहित पाताडे ही जोडी जमताना दिसत आहे. अर्थात पहिल्या सफलतेच्या प्रयत्नामध्ये गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघ मैदानावरती पाहायला मिळतोय. धावफलक 2 पुढे सरकलाय. 18 बिनबाद धावफलकावर. बंटी राईट आर्म ओव्हर द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू डीप स्कोर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक अडखळतोय. त्यानंतर फेकी होत आहे. ती फेकी अचूक नव्हती. या संधीचा फायदा उठवत एकेरी धावेचा मोर्चा हा दुहेरी धावसंख्येकडे वळताना दिसतोय. तो अमित धुरी तर त्याला साथ देताना दिसतोय रोहित पाताडे. दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 20 धावा धावफलकावर बिनबाद. एक दमदार सुरुवात म्हणावी लागेल. सुरुवातीला संयमी, त्यानंतर आक्रमक पवित्र घेण्याचा प्रयत्न अमित धुरी आणि त्याच्या साथीला रोहित पाताडे. याही वेळी ऑन साईडला फटका निघतोय. चेंडू डीप स्कोर लेगच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक दूरवरनं अंतर कापतोय. फेकी होतय. ती फेकी अचूक नव्हती यष्टीरक्षक याच्या हातामध्ये. परिणामी यावेळी 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत अमित धुरी आणि त्याच्या साथीला रोहित पाताडे. क्रिकेट म्हटलं की शारीरिक तंदुरुस्ती महत्वाची. ती शारीरिक तंदुरुस्ती दोन्ही खेळाडूंकडे सुरेख पाहायला मिळत आहे. धावफलक 2 पुढे सरकलाय. 22 बिनबाद धावफलकावर. प्रथम फलंदाजी करताना महापुरुष देऊळकरवाडी क्रिकेट संघ कमबॅक करतोय. गोलंदाज बंटी पाताडे. फुलर लाईनचा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावी फसला जातोय. इनिंग मधील दुसरं षटक समाप्त होताना दिसतंय. प्रति षटकांमध्ये 11 धावांची सरासरी ही राखली गेली महापुरुष देऊळकरवाडी क्रिकेट संघाने. कारण बिनबाद 22 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. एक दमदार सुरुवात म्हणावी लागेल नाणेफेक जिंकल्यानंतर महापुरुष देऊळकरवाडी क्रिकेट संघ.
नाग सावंतवाडी क्रीडा मंडळ कासाडे नाग सावंतवाडी आयोजित ही भव्य दिव्य नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आज कासाडे गावाच्या नजरा या सामन्यावरती खेळले असतील। प्रत्येक वाडीचं लक्ष प्रत्येक संघांवरती असेल की आपला संघ जिंकला पाहिजे। प्रत्येक वाडीला नक्कीच वाटणार की आपल्या संघाने ही ट्रॉफी हातात उंचवावी। मात्र क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ, या रजनीमध्ये कुठचा संघ चॅम्पियन बनेल हे पाहणं औत्सुक्याचं राहील। स्पर्धेदरम्यान आमचे साथी समालोचक श्री अमोलजी जमदाडे त्याचबरोबर श्री विवेकजी परब यांचं इथं शुभ आगमन होत आहे, अर्थात कॉम्बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत असेल। 2 षटकांचा खेळ समाप्त, 22 धावा धावफलकावर बिनबाद ही सलामी पाहायला मिळत आहे अमित धुरी आणि अमित धुरीच्या साथीला रोहित पाताडे। तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय। गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाकडून गोलंदाज सूरज पाताडे या गोलंदाजाची वर्तणी लागते, अर्थात कुठचा गोलंदाज पहिला ब्रेक थ्रू देण्यामध्ये यशस्वी होईल की जमलेली जोडी ही एका मोठ्या भागीदारीमध्ये रूपांतर करीत विक्रमी धावसंख्या उभ्या करण्याचा प्रयत्न असेल महापुरुष देऊळकरवाडी क्रिकेट संघाकडून। राईट आर्म ओव्हर द विकेट शफल झाला होता, चेंडू भिरकावून दिलाय, सडक पर कडक बेधडक षटकार। इष्टीच्या बाहेर शफल झाला होता, मधल्या इष्टीवरचा कमजोर चेंडू आणि कमजोर चेंडूंवरती प्रहार करताना दिसतोय रोहित पाताडे। धावसंख्या 6 ने पुढे सरकली, 28 बिनबाद धावफलकावर। याही वेळी बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका, लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने गगनचुंबी गगनभेदी षटकार। गोलंदाज अर्थात धावफलक वेगाने बदललाय, 34 धावा आज कासाडे गावातील देऊळकरवाडीचं लक्ष लागून असेल या सामन्यावरती, तर दुसऱ्या बाजूला गणेश कृपा बंडवाडी कासाडेचंही लक्ष या सामन्यावरती असेल। सूरज राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळी अल्टी पलटी ज्यावेळी सरळ बॅटने धावा निघत होत्या त्यावेळी बॅट आडवी करण्याचा प्रयत्न मोह आवरता आला नाही, अर्थात त्रिफळा उद्ध्वस्त होताना दिसतोय। पहिला ब्रेक थ्रू देतोय, पलटवार करतोय गोलंदाज यावेळी सूरज पाताडे। गायकवाडची वर्णी लागताना दिसतंय, कारण दुसऱ्या बाजूला पाहिलं जोडी जमलेली होती, आत्मविश्वास जरूर असावा, अति आत्मविश्वास यावेळी नडला गेला, कारण ज्यावेळी सरळ बॅटने धाव निघत होता तिथं बॅट आडवी करण्यात आली। गोलंदाजने हे ओळखलं, अर्थात कल्पक बुद्धीने चेंडू हाताळलाय ब्लॉक होल पद्धतीचा आणि सरळ त्रिफळ उद्ध्वस्त होताना दिसतोय। पहिला गडी बाद होतोय 34 या धावसंख्येवरती, षटक क्रमांक 3 मैदानावरती आपण पाहतोय। पहिले 2 चेंडू हे फलंदाजांच्या बाजूने पाहायला मिळाले, तिसरा चेंडू गोलंदाज यावेळी पलटवार करताना दिसतोय, तो गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाकडून, अर्थात प्राइज विकेट मिळवून देतोय। पहिला ब्रेक थ्रू गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघासाठी। हर्षल यावेळी ऑन स्ट्राइक एंड वरती शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राइक एंडच्या दिशेने एस्टेन वरती फेकी झाली, अर्थात फलंदाज या सुस्थितीत असेल, कारण एकेरी धाव यावेळी पूर्ण होताना दिसतंय। एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय, 35 एक गडी बाद।
35ला 1. प्रथम फलंदाजी पाहतोय महापुरुष देऊळकरवाडी क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकली आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. सुरुवात एक अतिशय सावध सुरुवात झाली, समाधानकारक सुरुवात म्हणावी लागेल, कारण भागीदारी रचली पहिल्या 2 षटकांमध्ये आणि ज्यावेळी वाटलं की आता मात्र पाय आपले हळूहळू स्थिरस्थावर होत आहेत आणि त्यानंतर मोठे फटके हे रोहित पातडे याच्या बॅट्समनना पाहायला मिळाले. बंटी यावेळी दूरवरनं सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट. पॉइंट वरती क्षेत्ररक्षक सापळा रचला होता, अर्थात क्षेत्ररक्षक दबा धरून बसला होता. दुसरा गडी बाद होताना दिसतोय महापुरुष देऊळकरवाडी क्रिकेट संघाचा आघाडीचा बिनीचा फलंदाज अमित दुरी तंबूच्या आश्रयाला. संजयजी देसाई यांचे जिवलग मित्र मुठाटवरना अनिल पाळेकर या मैदानावरती उपस्थित होत आहेत. त्यांचे शब्दसुमनांनी शब्दफुलांनी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 2 गडी बाद होत आहेत. सांघिक धावसंख्या ही 35 धावा धावफलकावर. गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघ जर या संघाने सामना जिंकला तर सन्मानश्री मुरारी सावंत वारकरी भजनी बुवा यांच्याकडनं 100 रुपयांचा पारितोषिक गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघासाठी हे पुरस्कृत होताना दिसत आहे. अर्थात षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. सांघिक धावफलक जर पाहिला तर 2 गडींच्या मोबदल्यात अर्थात आघाडीचे दोन्ही फलंदाज माघारी परतले. सूरज पातडे पहिल्या 2 चेंडूंवरती जरी महागडा ठरला तरी उर्वरित चेंडूंवरती गोलंदाजी केली, कंबर कसले मैदानावरती आणि आघाडीच्या विनीच्या जोडीला तंबूच्या रस्त्याला पाठवलं ते सूरज पातडे या गोलंदाजाने. 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ समाप्त. 35 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. शेवटचं षटक अर्थात हानामारीचं षटक. स्लॉग ओव्हर म्हटलं तर वावगं ठरणं नाही. आक्रमण अपेक्षित असेल त्या आक्रमणापासून बचाव करावा लागेल. तो गोलंदाज अर्थात गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाकडनं लक्ष्मण आढिवरेकर हा गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय. खूप महत्त्वपूर्ण षटक असेल गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघासाठी, कारण किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न राहील महापुरुष देऊळकरवाडी क्रिकेट संघाला. पहिला चेंडू यावेळी लॉंग ऑफ वरती ताकदवान फटका पाहायला मिळतोय. चेंडू यावेळी चकवतोय, 1 टप्पा घेतोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. चेंडू नो चेंडू म्हणजे या चेंडूवरती 5 धावा मिळतील महापुरुष देऊळकरवाडी क्रिकेट संघाला. अर्थात फ्री हिटची नामी संधी असेल ती फलंदाजाला. सर्कलच्या आतमध्ये 3 क्षेत्ररक्षक होते. अर्थात 4 क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षणासाठी तैनात करणं हे नितांत गरजेचं असेल आणि इथं कुठंतरी पंचांची करडी नजर पाहायला मिळाली. अचूक निर्णय, ठाम मत. फ्री हिटची नामी संधी असेल अर्थात स्ट्राईक एंडच्या दिशेने हर्षल गायकवाड, तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय महावीर पवार. हे 2 फलंदाज मधल्या फळीतील मैदानावरती. धावफलक 5ने पुढे सरकलाय. 40 धावा धावफलकावर. चुकी झाली, क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नसते. अर्थात लक्ष्मण आडिवरेकर कशा प्रकारे कमबॅक करतोय गोलंदाजीवरती हे पाहणं औत्सुक्याचं राहील. यावेळी आडव्या बॅटने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू होतोय डीप काऊ कॉर्नरवरती. पहिल्या प्रयत्नात चेंडूची फेकी होताना दिसत आहे स्ट्राईक एंडच्या दिशेने. अर्थात तोपर्यंत 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत ते हर्षल गायकवाडसाठी. दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 42 धावा 3 गडींच्या मोबदल्यात, 2 गडींच्या मोबदल्यात. सुरुवातीला रोहित पातडे बाद झाला, त्यानंतर अमित धुरी म्हणजे आघाडीचे विनीचे दोन्ही फलंदाज माघारी परतले. मात्र संघाने जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडली.
यावेळी उजव्या इष्टीवर फुलर लेनचा चेंडू लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन बाउंड्रीवरती सुरेख यशस्वी झेल म्हणावं लागेल. लक्ष्मण अडिवरेकर इथं सफलता मिळवून देतोय. विकेट नंबर 3 महापुरुष देऊळकरवाडी. लाईट्स आपण पाहतोय शब्बीर बाई, नक्कीच खूप खूप मनापासून धन्यवाद. आम्ही आभार व्यक्त करतोय. बऱ्याच मोठ्या स्पर्धा आणि मोठ्या स्पर्धा या फ्लड लाईट किंवा प्रकाश झोतामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थात शब्बीर भाई यांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानावरती विशाल शेलार. यावेळी डाव्या इष्टीवर फुलर लेनचा खोलवर टप्प्याचा चेंडू, अर्थात डाव्या इष्टीवरती फलंदाज आडवा सापडतोय. पायचीच्या स्वरूपात गडी बाद होताना दिसतोय. चौथा गडी बाद होतोय महापुरुष देऊळकरवाडी संघाचा. आता 2 चेंडूंवरती 2 गडी बाद करताना दिसतोय लक्ष्मण अडिवरेकर. ग्रामसेवक कोलते भोनकडनं जर हॅट्रिक संपन्न केली लक्ष्मण अडिवरेकर तर 500 रुपयांचा पारितोषिक लक्ष्मण अडिवरेकर साठी हे पुरस्कृत होऊ शकतं. अर्थात नवीन फलंदाज मैदानावरती कुलदीप शेलार. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय, म्हणजे अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. शेवटचं षटक, अर्थात शेवटच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चुकी झाली लक्ष्मणकडनं, ती चूक दुरुस्त करत उर्वरित 2 चेंडूंवरती गडी बाद करताना दिसतोय लक्ष्मण या षटकामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी हे मधल्या इष्टीवरचा चेंडू, अर्थात फुलर लेनचा चेंडू, सुदैवाची साथ ही स्ट्राईक यांच्या फलंदाजाला. एकेरी धाव यावेळी पूर्ण होताना दिसत आहे. अर्थात एकेरी धाव संख्येने 42 धावा, 43 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक आपण पाहतोय. गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. महापुरुष देऊळकरवाडी क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय या मैदानावरती. यावेळी उजव्या इष्टीवरचा चेंडू, अर्थात मोठा फटका टोलवायचा होता. चेंडू उंची प्राप्त करताना दिसतोय. लॉंगाफोरती कुठेही चुकी होताना दिसत नाही आणि 5वा गडी बाद होतोय महापुरुष देऊळकरवाडी संघाचा. दिसतोय. अर्थात लक्ष्मण अडिवरेकर शेवटच्या षटकामध्ये मधली फळी अक्षरशः कापून काढताना दिसतोय, कारण आघाडीची जोडी माघारी परतल्यानंतर उर्वरित फलंदाज हजेरी लावण्याचं काम करताना दिसत आहेत महापुरुष देऊळकरवाडी क्रिकेट संघाकडनं. धावफलक स्थिरावलाय 43, 5 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक पाहतोय. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू लक्ष्मण अडिवरेकर आतापर्यंत किफायतीदार गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरती जरूर चूक झाली, मात्र ती चूक दुरुस्त करत उर्वरित चेंडूंवरती अचूक लाईन अँड लेंथ पकडताना दिसतोय लक्ष्मण अडिवरेकर आपल्या गोलंदाजीवरती. राईट आर्म राऊंड विकेट. डावक्रा शैलीच्या फलंदाजाला लोअर फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केला जातोय. चेंडू येतोय डीप लॉंग ऑफवरती. एकेरी धाव वेगाने पूर्ण झाली. पावलं वळत आहेत दुहेरी धाव संख्येकडे आणि बघता बघता दुसरी धाव पूर्ण होताना दिसत आहे महापुरुष देऊळकरवाडी क्रिकेट संघाला. अर्थात इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धाव फलक 45, 5 गड्यांच्या मोबदल्यात गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाला 46 धावांचा पाठलाग करावा लागेल तो या सामन्यामध्ये.
महापुरुष देऊळकरवाडी संघाने नक्कीच ज्यावेळी किंग्स ऑफ टॉस मध्ये आपण सन्मान श्री चंद्रकांत पाताडे यांच्याकडनं 1000 रुपये आणि त्याचबरोबर श्री अनिल पाळेकर यांच्याकडनं 151 रुपयांचं आर्थिक सहाय्य आहे. त्यांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद, आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आपण पाहतोय नाग सावंतवाडी क्रीडा मंडळ कासार्डे नाग सावंतवाडी आयोजित ही भव्य दिव्य नाईट ऑरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा कासार्डे गावासाठी अर्थात कासार्डे गावाची आनबान शान उंचावणारी ही क्रिकेट स्पर्धा कासार्डे गावातील युवा खेळाडूंना व्यासपीठ करून देण्याचा हा प्रयत्न संकल्प हाच असेल की येणाऱ्या दिवसांमध्ये आपला कासार्डे गावचा खेळाडू हा राज्यस्तरीय व्यावसायिक क्रिकेट खेळावा आणि हीच कुठेतरी संकल्प असेल नाग सावंतवाडी क्रीडा मंडळाचा. इनिंगचा जसा खेळ सुरू होईल 46 धावांचा यशस्वी पाठलाग होतोय की 45 धावांचा बचाव केला जाईल. काय घडतंय या सामन्यामध्ये मायक्रोफोनवरती आवाज ऐकूया. सामना जसा सुरू होईल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मराठीचा गोड आणि मंजुळ आवाज श्री अमोल जमदाडे मायक्रोफोनवरती जोडले जाते. तर थोड्या वेळासाठी मी प्रदीप देऊळकर माझ्या शब्दकोशांना पूर्ण विराम देतोय. ऐकूया अमोल जमदाडे यांचा आवाज. उपस्थित क्रीडा रसिकांचं कॉमेडी कक्षामधून मी मराठी समालोचक अमोल जमदाडे आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नाग सावंतवाडी क्रीडा मंडळ आयोजित भव्य ओरम नाईट क्रिकेट स्पर्धा 2025चं हे पहिलं पर्व आपण अनुभवतोय आणि पहिल्या पर्वातील आजची दुसऱ्या रात्रीमधील महत्त्वाची पहिली लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. महापुरुष देऊळकरवाडी क्रिकेट टीमने प्रथमतः नाणेफेकी जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गणेश कृपा बंटवाडी क्रिकेट टीमला प्रथमतः क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं. निर्धारित 4 षटकांमध्ये 45 धावांची टोटल महापुरुष देऊळकरवाडी क्रिकेट टीमच्या आघाडीच्या फलंदाजांनी जबरदस्त खेळी करत 45 धावा फलकावरती आहेत. 46चं लक्ष्य गणेश कृपा बंटवाडी क्रिकेट टीमच्या समोर. गणेश कृपा बंटवाडी क्रिकेट टीमची आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. स्ट्रायकिंग एंडला आदित्य पाताडे, नॉन स्ट्रायकिंग एंडला गणेश कोलते. आक्रमक शैलीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत आणि दुसऱ्या बाजूला एक अनुभवी गोलंदाज अमित धुरी, त्याच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे. महापुरुष देऊळकरवाडी क्रिकेट टीम कडून अमित तयार. रनिंग मध्ये थोडासा अडथळा निर्माण झालाय आणि पंचाने मृत चेंडू घोषित केलाय. डेड बॉल आहे. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या बिंदूपर्यंत मागे येताना आपण पाहतोय अमितला. स्ट्राईकला आदित्य पाताडे तयार, त्याच्याकडनं मोठ्या खेळीची अपेक्षा आहे आणि त्याच्याकडे मोठे फटके देखील आहेत. मात्र तितकाच तरबेज आणि तितकाच अनुभवी अमित धुरी देखील गोलंदाज आहे. ऑफसाइड ऑफ्टन बॉलला स्टेअर केले, हलके स्लाइस केले बॉलला. पॉइंटला बॉल थांबणार आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल. एकेरी धावेने आदित्यने आपलं खातं ओपन केलंय. टीमची धावसंख्या देखील बिनबाद 1. कासार्डे गाव मर्यादित
टेनिस बॉल नाईट क्रिकेट टुर्नामेंटचा आपण आनंद घेतो आहोत। स्पर्धेचे प्रमुख आयोजक संजयजी देसाई साहेब, अतुलजी सावंत आणि इतर सर्व सहकारी मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आपण पाहतोय। यावेळी लाखो टप्प्याचा बॉल बॅकफुटवरती जात पंच केले, बॉल चालला कवसला, बॉडी लाईनच्या बाहेर। संजीवनी चौकार गॅप मध्ये केलाय टॅप। ब्रँडेड फटका आहे, चौकाराने खातं ओपन केले। टीमची धावसंख्या फलकावरती आहे 5। लक्ष थोडंसं मोठं आहे। आपण या मालिकेमध्ये पाहिलं तर 45-40 धावा देखील एक फायटिंग टोटल होते आहे, त्यामुळे दोन्ही संघांसाठी महत्त्वाची लढत आहे। द्वितीय फेरीची लढत खेळत आहेत मालिकेमधील। समोरच्या दिशेने उडवलंय, गॅप खूप मोठा आहे आणि हा गॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय रोहन पवार। जोपर्यंत चेंडूवरती येईल, चेंडूची परतीची फेकी झाली आहे। 2 धावांचा बहुमूल्य कालावधी आहे। या पुढचा सामना जय हनुमान क्रीडा मंडळ उत्तर गावठण बनाम आवळेश्वर तांबळवाडी अशी लढत होईल। चला दोन्ही संघांचे संघनायक प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी या। ओहो, लाजवाब तडाखा पाहायला मिळालाय। गणेश कोलतेने दिलाय बॉलला धक्का आणि बॉल गेलाय दन 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 करत, षटकार पक्का। मोठा आहे, संघर्षही मोठाच करावा लागणार आहे। षटकार ठोकलाय गणेशने मिडी विकेटला। बॅटची कडा मिळाला विकेट कीपरचा सहारा। कहानी में ट्विस्ट, बड़ी मछली जाले में, गणेश कोलते आउट। मध्ये संयम देखील खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही शांततेमध्ये जे कमावलंय ते रागामध्ये कधीच गमावू नका। त्यामुळे शांतीमध्ये क्रांती करावी लागेल, हेच क्रिकेटचं सूत्र आहे। नवीन फलंदाज मैदानामध्ये लक्ष्मण आडिवरेकर पंचांकंड गाड घेतोय, स्थान निश्चिती करतोय। टीमची धावसंख्या 13 आहे, एका गड्याच्या मोबदल्यात। पुढे एकदा धीम्या गतीचा बॉल ऑन साइडला फटका आपण पाहतोय, गॅप मध्ये खेळा। ओ लाजवाब, चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर, काऊ क्षेत्रामध्ये आलाय संजीवनी चौकार। संख्या 17 आहे, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। येणारे 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 29 धावांची गरज आहे। स्पर्धेच्या ठिकाणी आमचे पत्रकार सचिन राणे आणि अभिजित शेट्टी यांचं देखील आगमन झालंय। मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। 18 चेंडू 29 ची गरज आहे। सामना डोलायमान स्थितीमध्ये आहे, जिंकण्याची समान संधी दोन्ही संघांना आहे। आदित्य पाताडे मैदानामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघ नक्की आघाडीवरती आहे। मात्र दुसऱ्या बाजूला महापुरुष देवलकरवाडी क्रिकेट टीमला जर कमबॅक करायचं आहे तर आदित्य पाताडेची विकेट तुम्हाला मिळवायची आहे आणि त्यासाठीच अनुभवी गोलंदाज हर्षल गायकवाड, ज्याला गोलंदाजीसाठी बोलावलं गेलंय, आदित्य पाताडे स्ट्राईकला आहे। नॉन स्ट्रायकिंगला लक्ष्मण, ज्याने आल्या आल्या चौकार ठोकलाय।
खूप चांगला फटका गॅपमध्ये खेळला ऑन साईडला आणि चौकाराने खातं ओपन केलंय. चांगली फलंदाजी लक्ष्मण आवडेकर यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिली आहे. 400च्या स्ट्राईक रेटने सुरुवात केली आहे. ओहो यावेळेला स्वीप केलंय, जाडू शॉट, बॉलला लोटून दिलंय, लोटू शॉट बॉर्डर लाईनच्या बाहेर. एकवीस हा गणेशाचा क्रमांक आहे. स्पर्धेच्या ठिकाणी प्रसिद्ध उद्योजक तथा कासाडे गावचे माजी सरपंच संतोषजी पारकर साहेब तथा वारगावचे उपसरपंच नाना शेट्टी साहेब, त्याच पद्धतीने तंटमुक्ती समिती अध्यक्ष वारगाव राजा जाधव यांचं देखील आगमन झालंय. नाग सावंतवाडी क्रीडा मंडळाच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. टीमची धावसंख्या फलकावरती आपण पाहतो 21. बॅकफुटवरती जात पंच करायचा, बॅटने बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू डॉट आहे, एसटी रक्षकाच्या गोदीमध्ये आलाय. आदित्य पाताडेने पलटवार केला आणि त्याला उत्तर देणारा चेंडू पुन्हा एकदा हर्षल गायकवाडने टाकलाय. हे दोंदू आहे, एक चेंडू तुझा असणार आहे तर दुसरा चेंडू माझा असणार आहे. हे दोंदू आपल्याला पाहायला मिळेल. हर्षल गायकवाड तयार, कमबॅक तर जरूर केले. एक डॉट बॉल देखील मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा आत्मविश्वास वाढू शकतो. प्रत्येक गोष्टीला क्रिकेटमध्ये महत्त्व आहे. एक धाव, एक चौकार, एक षटकार, एक डॉट बॉल, एक विकेट प्रत्येक वेळी मॅचला टर्न करते. क्रॉस लाईनचा वापर, पुन्हा एकदा शफल क्रॉस झालेत, डॉट बॉल घेतलाय, एक चौकार ठोकला, मात्र त्यानंतर 2 डॉट बॉल देखील घेतलेत. टीमची धावसंख्या फलकावरती थांबली आहे 21. षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे. हर्षल गायकवाड ज्याच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला, 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा हर्षल गायकवाडने खर्च केलेत. आदित्य पाताडे सातत्याने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, जे ज्याचं बलस्थान आहे. यावेळेला कव्हर्सला बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू एक टप्पा घेत बोर्ड लाईनच्या बाहेर. अप्रतिम, नाग सावंतवाडी चौकार. प्रश्न पडलाय की बंडवडेच्या खेळाडूने नेमकं काय केलं पाहिजे. मनोज नकाशेने मगाशी झेल टिपला तरी देखील गणेश कोलते भडकले, आदित्यने चौकार मारला तरी देखील गणेश कोलते भडकले. नेमकं गणेशची काय अपेक्षा आहे? चौकाराने टीमची धावसंख्या वाढली आहे. फलकावरती 25 धावा लागलेत, 21 ची गरज आहे. अजून 21 धावा बनवायचे आहेत. यावेळेला चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. वाईट बॉलची मागणी पंचांकडे जरूर केली, मात्र पंच सांगतात की हा बॉल तुला खेळण्याजोगा होता. डॉट बॉल घेतलाय आणि टीमची धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 25 धावा. येणाऱ्या स्पर्धेच्या ठिकाणी वारगाव गावचे उपसरपंच पंच जरा बॉल चेक करा. पंच बॉल चेक करा. बॉल स्पर्धेच्या ठिकाणी वारगाव गावचे उपसरपंच नाना शेट्टी यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आम्ही स्पर्धेच्या ठिकाणी कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती आणि तालुका अध्यक्ष भाजपा दिलीपभाई तळेकर साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण संजयजी देसाई साहेबांना विनंती करूयात. दिलीपभाई तळेकर साहेबांचा आपण शाल श्रीफळ
आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सन्मान करूयात. मायेची उबदार शाल आपण त्यांच्या पाठीवरती पांघरूयात आणि आमच्या या प्रेमामध्ये आपण त्यांना गुंफून घेऊयात. यानंतर सन्मान होईल वारगाव गावचे उपसरपंच नाना शेडिये यांचा मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय. संजयजी देसाई साहेबांना विनंती आहे आपण हा सन्मान करायचा आहे. स्पर्धेचे प्रमुख आयोजक संजयजी देसाई साहेब ज्यांच्या संकल्पनेमधून ही संपूर्ण स्पर्धा संपन्न होते. शाल श्रीफळ आणि सन्मान आपण नाना शेट्टी यांचा करतो आहोत, वारगाव गावचे उपसरपंच. यानंतर मुख्य व्यासपीठावरती सन्मान होईल वारगाव गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजा जाधव यांचा मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतो आहे. राजा जाधव तंटमुक्ती समिती अध्यक्ष वारगाव आपण त्यांचा सन्मान करतो आहोत. शाल पुष्पगुच्छ संजय देसाई साहेब सन्मान करतायत. यानंतर दिनेश मुद्रस तळेगावचे गावचे माजी उपसरपंच यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय आणि ते एक चांगले क्रिकेटर देखील आहेत. ऐन उमेदीमध्ये अनेक मैदानं त्यांनी गाजवली आहेत. तळे गावासाठी क्रिकेटची कारकीर्द त्यांची गाजलेली आपण पाहिली. दिनेश मुद्रस यांचा आपण सन्मान करतो आहोत मुख्य व्यासपीठावरती. आणि टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय 25 धावा. प्रणय पवार गोलंदाजी मार्गवरती आहे. 11 चेंडूंचा खेळ आहे. यावेळेला टप्प्याचा बॉल आणि बॉलला घुमावलंय. घुमीव दुर्ला उडीव हानकी बडीव चेंडू मोडल्याच्या बाहेर. षटकार. जोपर्यंत मैदानामध्ये आहे जिंकण्याचे जास्तीचे चान्सेस हे बंटवाडी क्रिकेट टीमसाठी असणार आहेत. आणि देऊळकरवाडी क्रिकेट टीमला जर कमबॅक करायचं आहे तर तुम्हाला आदित्य पाताडेला आउटच करावं लागेल. हा तुमच्याकडे एकमेव पर्याय आहे. पहिला बॉल खूप चांगला डिलिव्हर केला प्रणय पवार यांनी, मात्र दुसरा बॉल शॉर्ट होता आणि खराब बॉल त्याच्यावरती केलं आक्रमण. समीकरण बदलले. येणारे चेंडू 10 बाकी आहेत आणि 10 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे. 10 चेंडू 15 धावा हे विजयासाठी समीकरण आहे. गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट टीमच्या समोर 10 मध्ये 15 बनवायचे आहेत. डॉट बॉल है ना. चौदाची गरज आहे. पहिला बॉल स्कोरबुक मध्ये डॉट लिहिला होता आणि त्यानंतर 10 चेंडू आणि विजयासाठी 14ची गरज आहे. 10 चेंडू 14 धावा. याही वेळेला टप्प्याचा बॉल आणि त्या बॉलला पाठवलं बॉर्ड लाईनच्या बाहेर. आदित्य पाताडे आ गए छा गए और भाग गए. जय हनुमान क्रीडा मंडळ अवळेश्वर तांबडवाडी क्रिकेट टीमचा संघनायक उपस्थित झालेला आहे. जय हनुमान क्रीडा मंडळ शेवटचा कॉल. लगेचच नाणेफेकीसाठी आपण यायचंय. विजयासाठी फक्त 8ची गरज आहे. आठ धावांची विजयासाठी गरज आहे. गोलंदाज तयार. टप्प्याचा बॉल आणि त्या बॉलला ही लॉंग लेगला खेळले. चेंडू जाईल बोर्डलाईनच्या बाहेर. चौकार.
ची गरज आहे. वन साइड हिरो आहे. आकुट डब्याचा बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्याच्या दरम्यान जर आपण पाहिलं तर चांगला बॉल स्टॉप केलाय. संभाव्य चौकार देखील वाचवलाय. या क्षेत्रामध्ये आदित्यचा हा बलस्थान आहे, स्ट्रॉंग पॉइंट आहे. त्याच ठिकाणी गोलंदाजी होते आणि त्यामुळे आदित्यच्या बॅटमधनं जास्तीच्या धावा येत आहेत. विजयासाठी फक्त 3 ची गरज. विजय पाताडे यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. हे देखील स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित आहेत. लक्ष्मण आडवडेकर बऱ्याच वेळानंतर स्ट्रायकिंग येईनला. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रणय पवार. फुलटॉस चेंडू कट केलाय पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. विजयाचा चौकार लक्ष्मण आडवडेकरच्या बॅट मधून आणि हा सामना जिंकलाय. गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट टीमने महापुरुष देऊळकरवाडी क्रिकेट टीमचा पराभव केलाय. या पुढचा सामना लगेचच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. जय हनुमान क्रीडा मंडळ बनाम आवळेश्वर तांबळवाडी. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात